गुड मॉर्निंग. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू. बेसन हे 600 ग्राम घेतलेलं आहे. आता आपण त्याला भाजून घेऊया. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण ह्याच्यात आता बेसन टाकूया आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं भाजून घेऊया, थोडासा कलर बदलेपर्यंत. आपलं बेसन 10 मिनिटे भाजून झालेलं आहे. कलर पण बदललेला आहे. आता आपण हे चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया, म्हणजे ह्याच्यातल्या गाठी निघून जातील आणि लाडू रवाळ आणि दाणेदार बनतील. बघा, इकडे बेसन चाळून झालेलं आहे. आज सकाळीच लाडू करायला घेतलेले आहेत, आवरले म्हणून सगळं. आता आपण 600 ग्राम बेसन आहे, तर 250 ग्राम इथे तूप टाकायचं आहे. आता तूप पातळ झालेलं आहे गरम करून. आता त्यात बेसन घालून घेऊया आणि 10-15 मिनिटं आणखीन तुपात परतून घेऊया. हे बघा, असं छानपैकी आता तूप सुटलेलं आहे. आता आपण या ताटात काढून थंड करायला ठेवूया. मिश्रण आपलं असं झालेलं आहे. आता 300 ग्राम साखर घेतलेली आहे. 600 ग्राम बेसन आहे, तर 300 ग्राम साखर घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकून घेऊया. थोडं गरम आहे तोपर्यंतच टाकलेले आहे. छान स्वाद येतो गरम असतानाच टाकल्यानंतर. आता ह्याच्यात साखर टाकून घेऊया. बघा, आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि लाडू बांधून घेऊया छोट्या छोट्या आकाराचे. तयार आहेत आपले अशा प्रकारे बेसनचे लाडू. बाय बाय.